आमचं लहान बाळ खाली सांडल्याशिवाय राहत नाही. मी कधीच सांडत नाही. बायकोने दाखव का माझ्याकडे, दाखव. वाकून वाकून मी कधीच सांडत नाही, चुकून सांडलं. आणि चुकून सांडलं, मी काल चुकी पण केली ना, सांडलं मी साफ करून दिले. लगेच कव्हर करून हा, घेतलं. आपलं असंच आहे. काय नाही guys. कोणाचं? काल पण मी खराब केलं होतं. काल पण मीच साफ केलं. काल मी काय खराब केलं? ते शिकेली का? जेवणाचं पाणी. ओके गाईज, तर आम्ही तुम्हाला चहा पिऊन भेटतो. बाय बाय. नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. ओके गाईज, नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आहे संडे आणि मी का रेडी झाले, कारण व्हिडिओ बनवायचे आहेत आणि विचार केला की थोडा आधी रेडी होऊन जाते, म्हणजे तुम्हाला मी एक रेसिपी शेअर करेल. ती म्हणजे अंडा मसाला, अंडा करी मसाला, वॉटेवर. सो अंडा मसाला, हां, मी पण फर्स्ट टाइम बनवते. म्हणजे आम्ही मोस्टली भुर्जी करतो. मोस्टली भुर्जीच करतो आपण. ऑमलेट करतो, हाफ फ्राय करतो. हाफ फ्राय मी नाही खाल्ला. हाफ फ्राय करतो ना? नाही. सो मम्मी आम्ही करत असतील. मी फर्स्ट टाइम अंडा मसाला बनवते. मोस्टली आम्ही चिकन जास्त बनवतो आणि अंडा असेल तर आम्ही चिकन आणि भुर्जी मटनच करतो. बनवतो मोस्टली. हां. अंड्यापेक्षा जास्त इकडे आम्ही सगळे नॉनव्हेज मध्ये चिकन आणि मटन लवरच आहेत. पण येस गाईज. आम्ही आज काहीतरी नवीन ट्राय करतो. येस, अंडा मसाला. ॲक्च्युली आम्ही अंड्याची भाजी करण्यासाठीच अंडे घेतले होते, बट काहीतरी स्पायसी खायची इच्छा अंड्याची आहे. भाजी म्हणजे आम्ही स्क्रम्बल एग बनवणार होतो ऍक्च्युली. स्क्रम्बल एग येतं का तुम्हाला? स्क्रम्बल एग मला नाही, पण म्हणजे बायकोला येतं ना. मला नाही येत. स्क्रम्बल एग म्हणजे काय? बॉईल अंड्याची भुर्जी. मी एवढं स्टाईल मग स्क्रम्बल त्याला एग. नावच नसेल स्क्रम्बल. ओके गाईज, तर स्टार्ट करूया आपण. पोळ्या झाले, अंडे बॉईल झालेत, आता फक्त आपल्याला भाजी बनवायची. सो चला. आणि इंडक्शनवरच बनवायची आहे, कारण गॅस अजून आणायचं बाकी आहे. सो भाजी वगैरे बनवणार आहे. आमचा आजचा प्लॅन काय ते तुम्हाला सांगते. आधी आम्ही भाजी बनवणार, मग खाणार, मग त्याच्यानंतर हे रेडी ज्यासाठी झालो आहे ते आम्हाला व्हिडिओज वगैरे बनवायचे. कारण मला आता फक्त संडेला टाईम आहे. सॅटर्डेला मी खूप थकलेली असते, सो आराम करते. सो आज आपल्याला काही पण करून व्हिडिओ बनवायचे. मग ते झालं की आम्हाला जायचं आहे मार्केटमध्ये. बर्नर वगैरे बघायचे आणि भरपूर काम आहे. सो ते सगळे कंप्लीट करायचे. सो चला स्टार्ट करूया. टाळी द्या. तर तुम्हाला आम्ही एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय. एक नवीन नुसका माझ्या बायकोने काढलाय. बायकोने नाही काढलाय हा. आम्ही जेव्हा पूजेला इथे आलो होतो तर आमची मोस्ट ऑफ द भांडे नवीन होते. तर नवीन भांड्यांना स्टिकर असतं, ते असं नॉर्मली तुम्ही काढलं ना ते हाफ निघतं, मग बाकीचं ते चिपकलेलंच असतं. तर मग त्या बोलल्या होत्या की थोडंसं भांडं गरम करायचं. एकदम जळगावच्या आई. तर त्या बोलल्या होत्या की थोडं भांडं गरम करायचं, मग त्याच्यानंतर ते स्टिकर इझिली निघून जातं, पूर्णपणे निघून जातं, असं काही ते राहत नाही नॉर्मल. सो आता आम्ही हे भांडं गरम केलंय आणि तुम्हाला स्टिकर काढून दाखवतो. भांडं जर गरम केलं ना तर ते असं इझिली निघून जातं. भारी, ते चिपकत नाही, अर्धवट निघत केलं तर मग ते अर्धवट निघतं किंवा मग ते चाकूने वगैरे मग ते भांडे खराब होतात. सो आता आपण याला परत वॉश करून घेऊ, कारण हे नवीन आहे. स्पेशली आम्ही चिकन नॉनव्हेज वगैरे साठी हे घेतलं होतं. मसाल्याची भाजी आहे, सो थोडं बऱ्यापैकी ऑइल तुम्ही टाकू शकता. ओके, तर भाजीसाठी आपण ऑइल गरम करत ठेवलंय. तर आधी मी मसाला बनवून ठेवला. याच्यात आहे एक कांदा, थोडंसं खोबरं भाजून घेतलेलं, कांदा भाजलेला, खोबरं भाजलेलं आणि लसूण आणि अद्रक थोडंसं. कोथिंबीर पण ॲड करायची असते, बट आता आम्ही आणली नाही आहे, सो एवढंच टाकणार आहे. सो हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. कोथिंबीर टाका, त्याच्याने खूप छान चव येईल. आम्ही विसरलो आणायचं आणि आमच्याकडे फ्रीज पण नाही आहे. एका दिवसात आमची कोथिंबीर खराब होऊन जाते. सो आता आपलं ऑइल गरम झालं आहे, तर याच्यात आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे. उडेल बघा, मी पण बायकोला मदत करतोय. खोटं. ओके गाईस, तर आपल्याला तेलामध्ये हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. तर आमचं इंडक्शन आहे ते मध्येच जरा जास्त तापून जातं, नाहीतर थोडं कमी तापतं. सो गॅसवर व्यवस्थित होणार जर केलं तर. तर हा मसाला
गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यात दुसरे मसाले ॲड करायचे. सो मी हा मसाला भाजून घेते. मसाल्यामध्येच आपल्याला अगदी थोडंसं बाजरीचं पीठ पण भाजून घ्यायचं आहे. एकदम थोडंसं टाकलं आहे मी फक्त थिकनेससाठी. सो याला मिक्स करून घेऊया. चटणी टाकायची आहे. आम्ही थोडं तिखट खातो सो जास्त चटणी टाकली आहे. आणि याच्यात आपल्याला थोडंसं चिकन मसाला पण ॲड करायचा आहे. हळद आणि थोडासा चिकन मसाला ॲड करते मी याच्यात. आणि मसाल्यात मी आता थोडंसं पाणी टाकलं आहे. सो नमक. ॲक्च्युली झालं असं आहे की मी भांडं खूप मोठं घेतलं आहे आणि भाजी मी 2च जणांची बनवते. सो आता याला मला दुसऱ्या कढईमध्ये शिफ्ट करावं लागेल. ओके गाईस, तर भाजी मी याच्यात शिफ्ट केली कारण आम्हाला कमी भाजी बनवायची, जास्त लोकांची नाही आहे. सो एवढी आम्हाला भरपूर होईल. त्याला असे छोटे छोटे काप मारायचे आहेत जेणेकरून त्याच्यात आपला शिजताना मसाला जाईल. जास्त नाही तर अंडा फुटून जाईल. आता आपली भाजी उकळायला लागली आहे. सो याच्यात आपण आपले अंडे टाकून देऊया. आणि भाजीला तुम्ही बघू शकता कसा मस्त ऑइल सुटलंय. याचा अर्थ भाजी खूप छान झाली आहे. आय जस्ट होप सो, कारण मी व्हिडिओ बनवता बनवता करते. त्याच्यावर कोथिंबीर राहिली असती ना अजून मस्त दिसली असती. सो आपली भाजी रेडी आहे. आता आम्ही तुम्हाला डायरेक्ट जेवण करून भेटूया. हाय गाईज, तर फायनली आता आम्ही जात आहोत. तर आता आम्ही जात आहोत गॅसचा बर्नर शेगडी घेण्यासाठी, गॅस स्टोव घेण्यासाठी. सो चला, आज आम्हाला भरपूर टाईम होऊन गेला व्हिडिओ बनवण्यामध्ये, जेवण करण्यात, आणि लेट पण उठलो होतो. सो त्यामुळे भरपूर लेट झाला. सो आता आम्ही 2-3 ठिकाणी बघतो, नाहीतर मग आम्ही ऑनलाईन पण बघितली आहे. जर काही चांगलं नाही भेटलं तर ऑनलाईन घेऊ, बघूयात. ओके गाईज, तर मोस्टली आम्हाला गाडी काढणं परवडत नाही कारण आमची पेट्रोल आहे. म्हणजे एक काम असेल तर बिलकुल परवडत नाही. आणि आता आमच्याकडे 2 व्हीलर नाही आहे. स्लो घ्या. मला 2 व्हीलर घ्यायची होती माझ्यासाठी. म्हणजे मी माझं छोटं मोठं काम असेल तर जाऊ शकते ना घ्यायला इझिली. बट प्रॉब्लेम असं येत आहे की आधी आम्ही वॉशिंग मशीन घेऊन घेतलं, आता आम्हाला बर्नर घ्यावं लागेल. मग त्यामुळे ती गाडी जरा डिलेच होणार आहे आता. सो आणि यांची गाडी पण आहे पण ती डोंबिवलीला आहे. मग ती ट्रॅव्हल करून आणणं ऑफिस नंतर थोडं पॉसिबल नाही होते. ती गाडी आली तर आम्हाला जरा इझी होऊन जाईल. मग बघू कसं होतं काय होतं. तोपर्यंत तर आम्हाला 4 व्हीलरशिवाय काही ऑप्शन नाही आहे. आणि इकडे ऑटो वगैरे करून पण जाऊ शकतो, पण आम्हाला कसं 4-5 ठिकाणी जायचं आहे. आता आम्ही FC वगैरे रोडला गेलो होतो ना, तेव्हा आम्ही ऑटोनेच गेलो होतो. पण तिकडे कसं आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं. आता इकडे कसं 4-5 ठिकाणी जायचं असल्यामुळे मग परत ऑटो करा, त्या गोष्टी थोड्या हे होऊन जातात डिफिकल्ट. म्हणून मग 4-5 कामं एकत्र साचली की मग आम्ही गाडी काढतो आणि मग ते सगळे कंप्लीट करून येतो. परवडत नाही तसं ते 4 आण्याची कोंबडी 12 आण्याचा मसाला असं काहीसं होतं आहे आमचं. आणि आज पुण्याचं वातावरण खूप भारी आहे. खूप दिवसानंतर आज ऊन पडलं आहे आणि जरा सावली पण आहे, ऊन आहे मस्त. कारण खूप दिवसापासून ऊनच नव्हतं यार पुण्यामध्ये. पूर्ण असं धुकं होतं. इकडे पण आहे ना, ते पण छान वाटतं. पण हे प्लेन आहे. याला कनेक्शन थांबा ना. हॅलो गाईज, तर आता आम्ही काय होतं ते सूर्या इलेक्ट्रॉनिक्सला गेलो होतो. तर तिथे 2-3च बर्नर आम्हाला आवडले. फेबर आणि इलिकाचे होते.
पण त्याच्यात पण जो 4 बर्नरवाला होता तो ते 3-4 दिवसात देणार होते, मग त्यापेक्षा आम्हाला तर ऑनलाईन पण भेटून जाईल. आणि एक आम्ही क्रोमामध्ये बघितलं आहे म्हणजे ऑनलाईन, तर आता बघू तिकडे जाऊन चेक करू, जर तिकडे भेटला तर तिकडून घेऊन घेऊ, नाही तर मग ऑनलाईनच मागवू. सो चला. हाय गाईज, तर आज आहे मंडे आणि आता वाजले आहे 10:30. मी जस्ट ऑफिसवरनं आली आहे. सो आता फटाफट काहीतरी खायला बनवूया आणि मग काय नाही, आजचा दिवस संपला. आज मंडे होतं तर खूप जास्त बोर झालं. सो हा व्लॉग आपण इथं सेंड करूया आणि तुम्हाला भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय.